हे पहा, आपण ही भाजी फेकून न देता अशी पौष्टिक आणि छान बनवून खाऊ शकता. आणि थंडीमध्येही अशा भाज्या खाल्लेल्या हिरव्या खूप आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात. आणि ही भाजी कशाची आहे आणि कशी बनवली ते आपण पुढं पाहू. त्या अगोदर सर्व मैत्रिणींनो, व्हिडिओ जरा पूर्ण पाहत जा. चला तर आपण सुरुवात करू. हाय, हॅलो, नमस्कार, मी रुपाली. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, मुळ्याची भाजी आहे. मुळे आणले होते, त्याला हिरवे हिरवे असे पानं होते. छान फेकून न देता मी म्हणलं आता आपण भाजी बनवू ह्याची. तरी एवढी कट करून घेतलेली आहे हे. आणि हा छोटासा मुळा घेतला आहे. मुळा पण त्यातमध्ये आपण आता खिसून टाकणार आहे. हे बघा, नीट करून घेतली पूर्ण सारी भाजी. फक्त पानं घेतलेत, ही काड्या घेतल्या नाहीत. काड्या कारण लई चरचर लागतात, शिजत नाहीत पटकन आणि वेगळ्याच लागतात, म्हणून मी काड्या घेतल्याच नाही आहेत. फक्त पानं तोडून घेतलेले आहेत. हे बघा, हे पानं तोडून घेतलेले आहेत. असे काड्या अजिबात घेतलेल्या नाहीत, फक्त पानं घेतली. तर आता ह्याला स्वच्छ धुवून घेते अगोदर आणि मग नंतर कट करते. कधीही हिरवी भाजीपाला आहे ना, अगोदर धुवल्यानंतरच नंतर कट करायचा, कारण त्यामध्ये असलेले पोषक तत्व ते पाण्यामध्ये धुवून जातात. म्हणून त्या अगोदर धुवून घ्यायची, नंतरच कट करायची. कधी पण हिरवी भाजी कुठली पण असो. आता मुळा पण स्वच्छ धुवून घेतला आणि खिसून घेतला आहे बघा, असा जाडसर मी. आणि भाजी पण कट करून घेतलेली आहे. पहिली धुलीन पुन्हा नंतर कट केली. हा मुळा पण कट खिसला आहे. आणि 2-4 मिरच्या, हिरवी मिरची घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यात. आणि ही लसण घेतला आहे, 4-5 पाकळ्या ठेसून जाडसर. आणि शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे जाडच, ते पण जाड मोठं मोठंच वाटून घेतलेलं आहे. आणि हे बघा असं. आणि आता ही भाजी पूर्ण आपल्याला बनवायची. थंडीमध्ये कुठलाही भाजीपाला खाल्लेला भरपूर आपल्याला शरीराला चांगला असतो. जास्तीत जास्त हिरव्या भाज्या खात जा. आवर्जून कढई ठेवलेली आहे मी. कढई गरम होती तोपर्यंत गॅस चालू केलेला आहे मी. त्यामध्ये आता तेल टाकायचं. तेल ही थोडंच टाकायचं. म्हणजे मी कुठल्याही भाजीला जास्त आम्ही तेलच यूज करत नाही, थोडंसंच यूज करतात. 1 किलो तेल महिनाभर मी घालते. बघा किती टाकत असेल, भरपूर थोडं टाकते. आणि आता तेल टाकले. गरम झाल्यानंतर ते वाटून घेतलेला लसण टाकते अगोदर. ते लसण लाल झाल्यानंतर पुन्हा हिरवी मिरची वाटलेली आहे, ती पण हिरवीच अशी न भाजता वाटलेली असल्यामुळं मी तेलात भाजणार आहे ती छान. त्याचा कारण ती तिखटपणा जरा कमी होईल तेलामध्ये भाजल्यानंतर त्याचा, हिरव्या मिरचीचा. आता लसण कढतोय तोपर्यंत आणि कधी हिरवी मिरची आणि लसण टाकलेलीच भाजी छान लागते. कुठलाही मसाला नाही टाकायचा, काय नाही, किती छान लागते. हे मसाले टाकलेल्या भाज्या नाही तर एवढ्या खास लागणार. एवढ्या भाज्या, हिरव्या भाज्या असे हिरव्या मिरचीच्या आणि लसण टाकलेल्या खूप छान लागतात. ह्या भाजीत कुठलाही बाहेरचा मसाला टाकणार नाही, काय नाही. साधी सिंपल आपलं घरच्या साहित्यात बनवणार आहे मी. बघा, लसूण हे टाकलेलं आहे मी. आता हिरवी मिरचीचा ठेसा थोडासा भाजून घेणार आहे. मग नंतर ह्यामध्ये पहिलंही टाकणार आहे ते आपण खिसलेलं हे मुळा अगोदर टाकणार आहे. पहिला मुळा टाकते, मग नंतर त्याचे पानं टाकणार आहे. थोडंसं हलवून घेते मुळा त्या तेलामध्ये. थोडासा ही होऊ दिला आहे, हलवलाय बघा, कलर चेंज झाला ह्याचा थोडासा. नंतर आता मी टाकणार आहे
ते हे पानं, त्याचे मुळ्याचे पानं टाकणार आहे ते पूर्ण आता. आणि ते पण चांगलं म्हणजे तेलामध्ये पाणी न वापरता बनवायचे आहे आपल्यालाही. पूर्ण फोडणीमध्येच आता याला पण परतून घेणार आहे. एवढी झाली आहे आणि पुन्हा परतल्यानंतर बघा खूप थोडी होती आहे. हे बघा एवढी कमी झालेली आहे भाजी. पूर्ण शिजून अशी ही झाली. थोडंही पाणी वापरलेलं नाही. आता मीठ टाकते मी चवीपुरतं. कधी कधी आपण मुळा खायला आणलेला ही भाजी अशी टाकूनच देतो, पण नाही टाकून द्यायची, अशी बनवायची. एकदा तरी बनवून खा कशी लागती कशी नाही. कधी कुणी बनवली का, खाल्ली का ते पण कमेंटमध्ये सांगा मला. कुणी खाल्ली. मी अगोदर पण टाकूनच देत होते मी, पण आता मी बनवायला लागलेली आहे. बघा शेंगदाण्याचं कूट टाकलं ना. आता हलवून परत झाकून ठेवले. 5 मिनिटं ठेवणार आहे झाकायला. हे बघा 5 मिनिटानंतर काढल्यानंतर अशी झालेली आहे. मस्त आपली छान साधी सिंपल गावरान भाजी रेडी. आणि ही पौष्टिक विदाऊट शुगरची भाकरी आहे ही. आणि ही मुळ्याची भाजी बघा किती छान. ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी किंवा वेट लॉससाठी भरपूर ही अशी चांगली आहे भाकरी आणि भाजी. असं खाऊ शकता आपण. अशी झाली. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पूर्ण कंप्लीट पहा. आणि छान कशी झाली कशी नाही ती कमेंटमध्ये सांगा मला प्लीज. आवडला असतं तर लाईक करा. नंतर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.